ऑप्शन 1 45 अंश, ऑप्शन 2 135 अंश, ऑप्शन 3 36 अंश, ऑप्शन 4 144 अंश. पूरक कोणाचे माप कोणाच्या 1/4 पट असेल? तर कोणाचे माप किती? ज्यांना हा प्रश्न समजलाय किंवा लक्षात आलाय किंवा सांगता येत असेल तर त्यांनी रेज हँड करून हा प्रश्न सोडवू शकतात. बोला. किती येतोय? ओके. पूरक कोणाचं माप कोणाच्या 1/4 पट आहे? प्रयत्न छान आहे. नेहा मॅडम किती आलं उत्तर तुमचं? कोणाचे माप 36 अंश. आणि मग पूरक कोणाचं माप कोणाच्या 1/4 पट आहे, मग ते तर 9 अंश येईल ना. म्हणजे मी काय केलं, कोणाचं माप x घेतलं आणि मग पूरक कोणाचं 1/4 घेतलं. नाही ना, तसं होणार. नाही, मग कोणाचं माप 1/4 36 बरोबर आहे. बरोबर. पूरक कोणाचं 1/4 पट. ठीक आहे, बरोबर आहे तुमचं समीकरण. तर या ठिकाणी पहा, पूरक कोणाचं माप कोणाच्या 1/4 पट आहे. म्हणजेच आपण असं लिहू शकतो जसं की कोणाचे माप 1 अंश असेल तर पूरक कोणाचं किती आहे? कोणाच्या 1/4 पट म्हणजे 1/4. नेहा मॅडम तुम्ही पण पुन्हा एकदा विचार करा समीकरणाचा. तर या ठिकाणी पहा, आता x अधिक 1/4 दोन्हीची बेरीज असणार 180. समीकरणाला जर आपण 4 न गुणलं तर हे समीकरण असं होईल 4x अधिक 1x बरोबर 18 चोक 72 म्हणजे 720. म्हणजे 5x बरोबर 720. x बरोबर 720 भागिले 5 म्हणजेच x बरोबर उत्तर येईल 144 अंश. आपल्याला कोणाचं माप विचारले आणि कोणाचं माप म्हणजेच 1 अंश, म्हणजे उत्तर आहे 144. आणि एक प्रश्न हमखास या घटकावर येणारच, पूरक कोण असेल किंवा कोटी कोण असेल. त्या ठिकाणी पूरक कोणाचं माप कोणाच्या 1/4 पट म्हणजे कोणाचं 144 असेल तर त्याच्या 1/4 म्हणजे 36 हे कोणाचं माप असेल. म्हणजे पूरक कोणाचं असेल 36, कोणाचं 144 हे उत्तर बरोबर आहे. यानंतर पाहूया आपण पुढील प्रश्न. म्हणजेच या ठिकाणी संगत कोण, व्युत्क्रम कोण किंवा आंतर कोण यांच्या संबंधीचे गुणधर्म. अगदी बरोबर. या ठिकाणी जर आपण पाहिलं तर हा आणि हा संगत कोण आहे, म्हणजे याचं माप असेल x - 10 अंश. आणि आता
4x - 10 आणि 2x + 10 हे रेषीय जोडीतील कोण आहेत? म्हणजे 4x - 10 अधिक 2x + 10 यांची बेरीज असणार 180 अंश. तर हे -10 आणि +10 हे दोन कॅन्सल होतील आणि 4x आणि 2x म्हणजे 6x बरोबर 180, म्हणजे x बरोबर 180/6 बरोबर 30 अंश, आणि म्हणून x बरोबर येईल 30. यामध्ये AD आहे 12 सेंटीमीटर, BC आहे 20 सेंटीमीटर आणि A पासून असा जर लंब टाकला या ठिकाणी तर हे लंब आहे 10 सेंटीमीटर. तर आकृतीचे क्षेत्रफळ काढा. 160. सूत्र काय आहे? समलंब चौकोनाचे क्षेत्रफळ बरोबर 1/2 गुणिले समांतर बाजूंची बेरीज. समांतर बाजूंची बेरीज गुणिले उंची. समांतर बाजू म्हणजे 20+10 गुणिले उंची 10. 20+12 20+12 ओके. 32 गुणिले 10 बेक बे बेक बे बेसक 160 चौरस सेंटीमीटर. तर या पद्धतीने म्हणजे सूत्र माहिती असेल तर तुम्ही हा प्रश्न अगदी सेकंदामध्ये सोडवू शकतात. यानंतर पाहूया आपण पुढील प्रश्न. आणि हे मध्यबिंदू असे जोडून पुन्हा दुसरा एक चौरस तयार केलाय. याचं नाव आहे PQRS. या सारख्या खुणा याचा अर्थ P हा बाजू AB चा मध्यबिंदू आहे, Q BC चा मध्यबिंदू आहे, R CD चा मध्यबिंदू आहे आणि S AD चा मध्यबिंदू आहे. ABCD हा चौरस असून त्याच्या बाजूच्या मध्यबिंदूपासून चौरस PQRS हा तयार झाला आहे. जर AB बरोबर 16 सेंटीमीटर तर चौरस PQRS चे क्षेत्रफळ किती? पर्याय 1 64√2 सेंटीमीटर वर्ग, पर्याय 2 128 सेंटीमीटर वर्ग, पर्याय 3 128√2 सेंटीमीटर वर्ग, पर्याय 4 64 सेंटीमीटर वर्ग. 128. कोणती पद्धत वापरली? सर AB चं 16 दिला बाहेरच्या चौरस हो AB 16 त्याच्यामुळे त्याचा वर्ग 256 बरोबर आहे. क्षेत्रफळ बाहेरच्या त्याच्या अगोदर गेले. करेक्ट, अगदी बरोबर आहे. तर या ठिकाणी मोठ्या चौरसाचं जेवढं क्षेत्रफळ येणार आहे म्हणजे या ठिकाणी हा जो मोठा चौरस आहे हा सर्वच याचं जेवढं क्षेत्रफळ आहे त्याच्या अर्ध क्षेत्रफळ हे
मधल्या चौरसाचं असतं. मोठ्या चौरसाचं क्षेत्रफळाचं काय सूत्र आहे? मोठ्या चौरसाचे क्षेत्रफळ, तर त्याची बाजू आहे 16 सेमी, म्हणजे क्षेत्रफळ येणार 256 सेंटीमीटर वर्ग. आणि जेवढं मोठ्याचं आहे त्याच्या निम्म आतला असणार आहे, म्हणजे याच्या निम्म म्हणजेच हा जो मधला चौरस आहे त्याचा असणार 128 सेमी वर्ग. तर हा ठोकताळा किंवा हे ट्रिक्स लक्षात ठेवा. चौरसाचे मध्यबिंदू जोडून जर दुसरा चौरस तयार होत असेल तर त्याचं क्षेत्रफळ हे मोठ्या चौरसाच्या अर्ध असतं, हाफ. यानंतर पाहूया आपण नेक्स्ट क्वेश्चन. पुढील प्रश्न आहे, त्रिकोणाच्या कोणाचे गुणोत्तर एकास तीनास 5 असून किंवा असेल तर त्रिकोणाच्या सर्वात मोठ्या कोणाचे माप किती अंश असेल? तर या ठिकाणी त्रिकोणाच्या तिन्ही कोणाचे गुणोत्तर आहे एकास तीनास 5. तर त्रिकोणाच्या सर्वात मोठ्या कोणाचे माप किती अंश असेल? आता हा तर प्रश्न सर्वांना येईल इतका सोपा आहे. तर या ठिकाणी त्रिकोणाच्या कोणाचे गुणोत्तर दिलेलं आहे एकास तीनास 5. गायत्री मॅडम किती आलं उत्तर? 100 अंश. 100 अंश. अगदी बरोबर, कारण गुणोत्तर आहे एकास तीनास म्हणजेच 1x अधिक 3x अधिक 5x, बेरीज यायला पाहिजे 180. यांची जर बेरीज केली तर 9x बरोबर 180 आणि म्हणून x बरोबर 20 अंश. सर्वात मोठा कोण आहे 5x आणि म्हणून याचं माप असेल 5 गुणिले 20 बरोबर 100 अंश. यानंतर पुढील प्रश्न, परिमिती 27 सेंटीमीटर आहे. तर उंची किती सेंटीमीटर असेल? तर या ठिकाणी समभुज त्रिकोणाची परिमिती दिलेली आहे 27 सेंटीमीटर आणि आपल्याला विचारलेली आहे उंची किती असेल. विटे मॅडम किती आलं उत्तर? वर्गमुळात 3/19 असेल आणि 9/3/2. परिमिती 27 आहे, बाजू येईल 9 सेंटीमीटर आणि उंची बरोबर काय सूत्र आहे? उंची बरोबर वर्गमुळात 3/2 गुणिले बाजू म्हणजेच वर्गमुळात 3/2 गुणिले 9 म्हणजे 9 वर्गमुळात 3/2 हे या प्रश्नाचं उत्तर असेल. आणि जर 2 न भाग दिला असेल समजा इथं तर 4.5 वर्गमुळात 3 सेंटीमीटर. हे दोन्हीही पर्याय आपल्याला माहिती असावेत म्हणून या ठिकाणी दिलेले आहेत.
समभुज चौकोनाची बाजू 10 सेंटीमीटर व एक कर्ण 12 सेंटीमीटर आहे, तर दुसरा कर्ण शोधा किंवा दुसरा कर्ण किती असेल. ऑप्शन क्रमांक 1 14 सेंटीमीटर, ऑप्शन क्रमांक 2 8 सेंटीमीटर, ऑप्शन क्रमांक 3 16 सेंटीमीटर, ऑप्शन क्रमांक 4 9 सेंटीमीटर. तर या उदाहरणामध्ये समभुज चौकोनाची बाजू दिलेली आहे 10 सेंटीमीटर, एक कर्ण दिलेला आहे 12 सेंटीमीटर, दुसरा कर्ण तुम्हाला शोधायचा आहे. किरण सर बोला, किती आलं उत्तर? 16 सेमी, अगदी बरोबर उत्तर आहे. तर समजा हा समभुज चौकोन असेल, याची बाजू आहे 10 सेंटीमीटर, 10 सेंटीमीटर, 10 सेंटीमीटर आणि 10 सेंटीमीटर. जर कर्ण काढला आपण, हा एक कर्ण असणार आहे आणि दुसरा एक कर्ण, यांचा छेदनबिंदू समजा O आहे, तर एक कर्ण 12 आहे, याला जर नाव दिले आपण समजा ABCD, तर BD हा जर 12 असेल तर हे असेल 6 सेंटीमीटर आणि 6 सेंटीमीटर. तर दोन कर्ण काटकोनात छेदतात, म्हणजे हा जर एक काटकोन त्रिकोण गृहीत धरला आपण AOD, तर त्याचा कर्ण आहे 10, एक बाजू 6, म्हणजे राहिलेली बाजू असेल 8 सेंटीमीटर, म्हणजेच OC पण 8 सेंटीमीटर, आणि म्हणून दुसरा कर्ण AC बरोबर 8 अधिक 8 16 सेंटीमीटर. अगदी बरोबर उत्तर आहे किरण सर. यानंतर पाहूया आपण नेक्स्ट क्वेश्चन. त्रिकूट कोणते? ऑप्शन 1 0.8, 0.6, 1.2, ऑप्शन क्रमांक 2 0.5, 0.12, 0.13, ऑप्शन 3 0.8, 1.5, 1.7, ऑप्शन क्रमांक 4 1.6, 1.8, 2.4. तर यापैकी पायथागोरसचं त्रिकूट कोणतं आहे हे आपल्याला शोधायचं आहे. पर्याय क्रमांक 2. पर्याय क्रमांक 2. ओके, संजय सर तुमचं किती आलं? पर्याय क्रमांक 3. ओके, परमेश्वर सर? पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक 3. प्रदीप सर? पर्याय क्रमांक 2. पर्याय क्रमांक 2. ओके, म्हणजे 2 आणि 3 मध्ये कन्फ्युजन आहे. किरण सर? पर्याय क्रमांक 3 सर 2 पॉइंट असतील. ओके, छान. सुजाता मॅडम तुमचं किती आहे उत्तर? पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक 3. ओके, छान. तर पहा, या सारख्या प्रश्नामध्ये काय करायचंय, तर हे पॉइंट घालवण्यासाठी त्याला गुणाकारामध्ये कन्वर्ट करायचं. म्हणजे समजा तुम्ही असं विचार करा की ह्या तिन्ही पर्यायाला तुम्ही 10 न गुणलात तर काय उत्तर येईल? तर 5, 1.2 आणि 1.3.
तर असा कोणताही पायथागोरसचा त्रिकोट आपल्याला उपलब्ध नाही. 3 नंबरच्या पर्यायाला जर गुणलं तर काय होईल, इथं पहिल्या पर्यायाला पण तुम्ही गुणू शकता 10 तर हे येईल 8 6 12. असं कोणतंही त्रिकोट नाही. 3 नंबर पर्यायाला गुणलं तर 8 15 आणि 17, तर हे त्रिकोट आहे. पुढच्याला पण तुम्ही गुणाकार करू शकता, तर हे येईल 16 18 24, तर हे पण त्रिकोट नाही. म्हणजे फक्त पर्याय क्रमांक 3 उत्तर बरोबर आहे. म्हणजे असे कन्सेप्ट माहीत असतानाही आपण ओघानं आपल्याकडून काही चुका होऊ शकतात, तर त्या चुका आपल्याला टाळता येणं गरजेचं आहे. यानंतर पाहूया आपण नेक्स्ट क्वेश्चन. तर या ठिकाणी अंतर दिलेलं आहे 22 किलोमीटर, चाकाचा व्यास दिलेला आहे 70 सेंटीमीटर, आणि मग चाकाचे फेरे किती पूर्ण होतील असा प्रश्न आहे. आणि आपल्या माहितीस्तव तुम्हाला सूत्र जर माहिती नसेल तर चाकाचे फेरे बरोबर एकूण अंतर छेदामध्ये परीख. तर आता एकूण अंतर काढायचं म्हणजे काय, तर अंतर आहे 22 किलोमीटर, याला मीटरमध्ये कन्वर्ट केलं तर हे होईल 22,000 मीटर. आता जो व्यास आहे, व्यास म्हणजे डी आहे 70 सेंटीमीटर, याहून जर परीख काढला आपण मीटरमध्ये करून याला, तर हे होईल 0.7 सेंटीमीटर, म्हणजे मीटर होईल हे. .7 मीटर म्हणजे परीख किती येईल, मग परीख म्हणजे पाय डी 22/7 गुणिले 0.7, 7 1 7 0.1 यांचा गुणाकार केला तर हे येईल 2.2, म्हणजे परीख येईल 2.2 मीटर. इथं जर आपण 10 न गुणलं छेदात आणि अंशामध्ये, तर हा पॉईंट निघून जाईल, म्हणजे इथं राहील 22, 22 1 22, 22 1 22, आणि हे इथं पण हे 10 राहणार नाही, म्हणजे 1000 गुणिले 10 म्हणजेच 10,000 फेरे पूर्ण होतील. 1 आणि हे 2 तर x ची किंमत काढायची आहे तुम्हाला. पर्याय क्रमांक 1 30°, पर्याय क्रमांक 2 45°, पर्याय क्रमांक 3 35°, पर्याय क्रमांक 4 36°. केंद्रबिंदू O असलेल्या वर्तुळातून या ठिकाणी हे आकृतीचं निरीक्षण करायचं आहे. याला जर आपण नाव दिलं तर नाव पण देऊ शकतो, त्रिकोण ABC. A कोण आहे x, C आहे 2x, आणि किंमत शोधायची आहे x ची आपणास 30°. ओके, कारण काय सांगता येईल या ठिकाणी? x बरोबर 30. एक तर कारण म्हणजे जेव्हा काटकोन त्रिकोण आहे 30 60 90 चं, आणि दुसऱ्या पद्धतीने केलं तर x अधिक 2x अधिक तो काटकोन आहे म्हणून 90° बरोबर 180, मग x बरोबर 30. करेक्ट. तर या ठिकाणी AC हा कर्ण असल्यामुळे हा कोण B हा 90° असणार आहे कंपल्सरी. म्हणजे राहिलेल्या दोन कोणाची बेरीज x अधिक 2x बरोबर 90 असेल, म्हणजेच 3x बरोबर 90, आणि म्हणून x बरोबर 30°. पर्याय क्रमांक 1. बरोबर. यानंतर पाहूया आपण नेक्स्ट क्वेश्चन. पुढचा प्रश्न आहे, आज आपण भूमिती या घटकावरचे सर्व प्रश्न पाहत आहोत, आणि माप कोण A बरोबर किती शोधा. पर्याय क्रमांक 1 92°, पर्याय क्रमांक 2 102°, पर्याय क्रमांक 3 98°, पर्याय क्रमांक 4 88°. चक्रीय चौकोनाचे समूह पण पूरक असतात सर आणि मापाला. बरोबर, अगदी बरोबर स्पष्टीकरण. तर या ठिकाणी जो चौकोन ABCD आहे
याचे चारीही शिरोबिंदू वर्तुळावर आहेत आणि म्हणून याला चक्रीय चौकोन असं म्हणतात. आणि चक्रीय चौकोनाचे सम्मुख कोन पूरक असतात. म्हणजे कोन सी आणि कोन ए यांची बेरीज असते 180. मग हा जर 92 असेल तर हा कोन असेल 88, कारण दोन्हीची जर बेरीज केली 92 अधिक 88 तर ही बेरीज येते 180 अंश. आणि म्हणून माप कोन ए बरोबर 88 डिग्री. पर्याय क्रमांक 4. तर या पद्धतीने आपण भूमिती या घटकावरचे सर्व प्रकारचे प्रश्न या ठिकाणी घेतलेले आहेत. उद्याच्या भागामध्ये पण आपण भूमिती हाच घटक घेणार आहोत. तर आतापर्यंत जे काही प्रश्न झालेत यामध्ये कोणाला काही डाऊट असेल, काही अडचण असेल तर आपण रेज हँड करू शकतात. आज झालेल्या सर्व प्रश्नामध्ये कोणताही प्रश्न तुम्हाला समजला नसेल तर आपण रेज हँड करा, म्हणजे त्याचं स्पष्टीकरण पाहूयात.